का नाव काय आतिश नक्कीच पहा बारक्या मुलाचे पाय पाळण्यात दिसतात लाईव्ह मध्ये जरूर आतिश दिसत असेल आणि पहा क्रिकेट मध्ये आलाय पप्पाच्या पावलावरती पाऊल ठेवायचं आणि आत्तापासूनच तयार करायचा आतिशला देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि आपण लाईव्ह मध्ये देखील जरूर बघितलं त्याला आणि इथून आज त्याच्या वडिलांना मॅन ऑफ द मॅच जरूर भेटले आणि तो नक्की आहे की काय पप्पांसाठी पहा शैलेश क्यूट आहे आपल्याला जरूर पाहायला मिळेल इथून मॅचचा ठरला मॅन ऑफ द मॅच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते आणि इथून क्षेत्ररक्षण सजवायचा टीम काहीर संघ 30 षटकांची मॅच असणार आहे आणि इथून या जिंकणार तो टीम कुसले सोबत फाईट करणार आहे लक्षात घ्या गट आता चालू असताना जरूर पाहायला मिळते
5 बॉलचा खेळ झाला, 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. इथे मात्र फणसाचा इशारा नो. पहिलेचे 3 बॉल अतिशय चांगले, नो आणि वरतून फ्री हिट. धावा मिळतील आता मात्र. त्या मात्र नो +1 असेल की फक्त सिंगल असेल? पंच फक्त एकच मिळेल. नक्कीच सांगतायच पंच, आपल्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवलं. नो +1 मागे चेंडू गेलेला. नक्कीच 2 धावा इथून ऍड होतील या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पहिलेचे 2 बॉल होते ना अतिशय सुरेख हाताळले मैदानाच्या आतमध्ये आणि इथून नो देखील आला. फटका चांगला येणार का? फ्री हिट जरूर आलाय. ओहो, चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. इट इज मिळत्या धावा 6. का फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि इथून धावसंख्या फलकावरती 6 पुढे सरकली आहे. ती मात्र 21 धावा थांबल्या. असं वाटलं की रन थांबवतोय की काय गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये रितेश मात्र धावा थांबवल्या नाहीयेत आणि हा बॉल टफा पडल्यानंतर आतमध्ये वळण घ्यायचं की काय? मात्र नाही, वाईट बॉल आहे. पण सांगतायत आम्हाला 22. असं वाटलं की मॅच कुठेतरी लो स्कोर होती की काय? मात्र पूर्णपणे धावा थांबवल्या त्या पहिल्या 2 बॉल मध्ये. आता मात्र 22 धावा धाव फलकावरती 1 बॉल शिल्लक आहे. सर बातने घेऊन काढला क्षेत्ररक्षक तिथे आहे. मात्र प्रयत्न चांगला राहिला. इथून पहा खेळाडूला बघायचं इथून या मॅच मध्ये कुठेतरी क्रिकेट बघितलं ना, एक ग्राउंड तसं नाहीये मित्रांनो. हे लक्षात घ्यायला लागलं काय झालं तर इथून आपल्याला थोडस एक मॅच नव्हे तर आयुष्यभर बसावं लागेल. कारण क्रिकेट आपल्याला खेळत राहायचं. अजून इथून या मॅच मध्ये प्रयत्न चांगला राहिला. या मॅच मध्ये धावा आल्या. इथून आपण बघायला गेलो तर 24 रन्स 24 आणि स्कोरबोर्ड. षटक क्रमांक दुसरे देखील संपला. फार धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर फक्त 7च धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 रन्स. आपल्या कोणत्या खेळाडूच्या गाड्या असतील त्या हटवायच्या आहेत कारण रिन्यू करा. ते प्लास्टर चालू आहे. कोणाच्या गाड्यावरती काय पडलं तर नक्कीच लक्षात घ्या. अजून एक व्हाईट बॉल पहिला स्पॉट आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली तर कोणाच्या 2 व्हीलर असेल तर रिन्यू करा आपल्या खेळाडूंच्या. अनिल माने यांना विनंती करतो तुमच्या हस्ते प्रभूजी पटेल साहेबांचा मान सन्मान सत्कार करायचा. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा करायचं इथे मान सन्मान सत्कार. इथून या मॅच मध्ये आपण बघतोय फटका देखील चांगला होता. आपण बघायला गेलं तर इथून या मॅच मध्ये आता मात्र औपचारिकता बदलल्या. इथून एक सिंगल देखील मिळाला. सीमानाई देवी चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. धावा धाव फलकावरती येत त्या मात्र 26 धावा झाल्यात. गोलंदाज हा बॉल टफा पडल्यानंतर आपण जरूर बघणार आहोत. बाहेर आला वाईटचा इशारा पण आमच्यापर्यंत कळवत आहेत माहिती. हा वाईट बॉल आहे. चांगली अशी स्पर्धा आपण बघतोय श्रीमानाई देवी चषक 2025 त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. सूत्रशक्ती त्या मात्र एक सिंगल देखील कंप्लीट झाले. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 2च बॉलचा खेळ झाला.
आतापर्यंत 2 बॉल झालेत मैदानात शॉटमध्ये बघायला गेलं आणि क्रिकेट आहे ना अतिशय चांगलं आहे आपल्याला बघायला गेलं तर इथून धावा येत राहतात मैदानात शॉटमध्ये. असं वाटलं की दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबतील पण तो चेंडू निघून गेला. धावा येत राहिल्या. तीन बॉलचा खेळ झाला. 3 बॉल्सचा खेळ. 3 बॉल झालेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. रन झाले आतापर्यंत 28 आणि ही एक धाव येते की का 29 धावा धावफलकावरती ऍड होतील. संदीप वरांडे आमचे कमिटी मेंबर आपल्या जरूर त्यांच्यासाठी सरशी स्वागत. गोलंदाज सय्यार. हा फटका चांगला मध्ये गॅप फार मोठी चेंडू दाबणार नाहीये. निघून जाईल 6 धावांसाठी स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सीमारेखा बाहेर. षटकार. असं म्हटलं की मॅच पूर्णपणे थांबेल मात्र नाही. काही रेस संघाला धावा फार आल्या असं म्हटलं लो स्कोर मॅच होईल मात्र इथल्या मॅच मध्ये धावफलकावरती तिसऱ्या आउट झाला. रन्स झाल्यात 37 आणि 38 धावांचं लक्ष इथून पार करत असताना टीम काहीरला आपण बघणार आहोत. या 2 धावा नक्कीच पण आपल्याला पाहायला मिळतं.
मॅचला होते सुरुवात. ग्रीन सिग्नल फरसाचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला, आपण जरूर बघतोय. आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पहिला बॉल फरसाचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. लेग बायचा एक सिंगल जरूर इथून मिळेल. आणि धावा जरूर आला या मॅच मध्ये. आपण बघायला गेलं तर रन झाले आतापर्यंत 1 रन झाले इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल मॅच मध्ये. हा देखील बॉल आहे, झलकाली क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बॉर्ड लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. सुरेख चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तर कदमवाडी नाही त्यांच्यामध्ये नव्यामध्ये जिंकणार आहे तो टीम कुसरू सोबत फाईट करणार आहे. या दोघांमध्ये मॅच होणार आहे, लक्षात घ्या. वेळेचं बंधन करायचं आहे. मॅचला होतो सुरुवात. 8 लाख फार मोठा आहे, चेंडू थांबणार नाही. बॅट्समन देखील तितकाच वेगवान आहे, निघून जाईल लागोपाठचा. सुरेख हाय हाय हॅन्सम सुरेख चौकार मिळतील नवशात. समीकरण साधं सोपं झालंय. 8 धावा आल्या, अजूनही बनवायच्या 30. आतापर्यंत बघायला गेलं तर बॉल झालं दोन चेंडूवरती 2-3 बॉल झाले. तर नक्कीच लक्ष आहे की नाही बघत होतो, नक्कीच लक्ष आहे. आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच 3 बॉल 8 रन झाले. 10 बॉल देखील सुरेख क्षेत्ररक्षक आहे, मात्र असं वाटलं गॅप दोन्ही पायांच्या मधून जातोय की काय. मात्र इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर आतापर्यंत बॉल कंप्लीट झाले ते मात्र 2 धावा जरूर मिळेल. 11 रन स्कोरबोर्ड 11 रन. पुन्हा एकदा गोलंदाज फुल टॉस व्यवस्थित खेळला नाहीये, जसं वर इकडून खेळला असता तर नक्कीच धावा आल्या असता. इथून या मॅच मध्ये आता चित्र बदललं. इथून हा बॉल मिळेल, एक सिंगल बॉल झाला आतापर्यंत. 5 धावा फलकावरती 12. आमचे समालोचक मित्र नक्की या स्कोररच्या भूमिकेमध्ये विकास बनेल आपण जरूर पाहतो. त्यांचा देखील संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. आपण सीमानाई देवी आटोली नक्कीच आपण तिसरी मॅच ब गटामधली त्यांची बघणार आहोत. धावा येणं फार इथून या मॅच मध्ये गरजेचं आपल्याला पाहायला मिळतं. चला स्पीडअप घ्या, वेळेचं बदल करायचं. यानंतर एक 12 रन्स झाले आपल्याला जरूर बघायला गेलं तर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वरचा बॉल होता. हा व्हेरिएशन असणं क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. एकदम स्लोवर चेंडू टाकला मैदानाच्या आतमध्ये, समजला नाहीये. आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच वाट बघतो टीम अमरक संघ. नक्कीच त्यांचे मॅच असेल पण ब गटामध्ये वेळ फार. नक्कीच अकी या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॉलरचं किताब फटकावणार का आपण आजच्या दिवसामध्ये बघणार आहोत. बेस्ट बॉलर ह्या नावावरती फार झालंच. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील बॅट्समन कोणाच्या नावावरती जाणार एकदा आपण नक्कीच बघणार आहोत. कोण कॅच चांगल्या पकडणार आहे खेळपट्टीवरती आपण ते नक्कीच बघणार आहोत. बेस्ट फिल्डर कोणाला देऊ हे वरून आपण बघणार आहोत. विकी आला ओव्हर नंबर 2 मध्ये. इथून विकीला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. विकी जर्सी नंबर 16 मैदानाच्या आतमध्ये आला. बॉल झाला आतापर्यंत एक षटक संपलंय. 12 रन झाल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये 38 लक्ष असताना विकीचा पहिलाच बॉल व्यवस्थित समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं चेंडू घेऊन जातो. 5 बॉल अजूनही बाकी. दुसऱ्या षटकातलं इक्वेशन 11 बॉल. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचतो मैदानाच्या आतमध्ये. 26 11 बॉल अजूनही 26 धावा. मोठ्या धावा नाहीये तिथून होऊ शकतात. या मॅच मध्ये आल्या बरोबरच निघून गेलाय चेंडू सीमा रेषा पार. क्लासिकल बॅट मध्ये येतोय. क्लासिकल षटकार A1 क्वालिटीचा ब्रँडेड काय असतो ना तो दाखवून दिला. आणि तुम्ही आला षटकार. समीकरण सोपं झालं. 10 बॉल बनवायचे आहेत रन 20 या मॅच मध्ये.
अजून 20 रन्स मॅच मध्ये बनवायचे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून एक विकास बने एक षटकाराचा मॅच मध्ये घुसू शकतो संघ. काही मॅच बनवू शकते पण टीम आटोलीला सपोर्ट त्यांचा जरूर असेल कारण त्यांचा गावातला संघ आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळते विकास बने यांचे बंधू नक्कीच दीपक बने आपल्याला पाहायला मिळते. ते नक्कीच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुनील देखील आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल देखील टपवल्यानंतर चांगला की वाईट आहे नाहीतर पहा पंच सांगतायत हा बॉल वाईट आहे. डबल बाउन्स झाला पंच सांगते आमच्यापर्यंत इथून. आणि इथून या मॅच मध्ये बॉल झाले आतापर्यंत 2 धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक सजलंय ते 19च्या बॉलमध्ये. आतापर्यंत विकेचे 2च बॉल झालेत. अजूनही या मॅच मध्ये 10 बॉल समीकरण थोडस बदललं असं. इथून बॅट लावायची नव्हती इथून बॅट लावली वाईट होता मात्र इथून कुठेतरी खेळाडूला समजलं नाहीये. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये बनवायच्या धावा इथून या मॅच मध्ये तर मात्र 18 धावा. समीकरण सांगतो 9 बॉल 30 षटकार या मॅच मध्ये ठोकायचे आहेत. हा बॉल टाकून चालणार नाही. ताकद लावली पाहिजे होती चेंडू मात्र चेंडू थांबणार नाही. इथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही हात खुलले. विकेटचं पतन फलंदाज बाद. इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर बॉल्स झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. समीकरण साधं आहे सोपं सरळ आहे. 30 षटकार फक्त या मॅच मध्ये मारायचे आहेत. 8 बॉल 18 धावेंची गरज. सीमानाई देवी चषक 2025 पुन्हा गोलंदाज तयार. सरळ बॅटने खेळायला झेल खाली क्षेत्ररक्षक ज्याने पहिलं षटक हाताळलं तो विकेटचं पतन. अजून एक धक्का. टीम लागतोय काही संघाला. शेवटचा बॉल 7 बॉल 18 धावेंची गरज या मॅच मध्ये. हा बॉल थोडासा बाहेर राहिला पण आपल्यापर्यंत कळत होता वाईट बॉल. या मॅच मध्ये आता मात्र 7 बॉल 18 धावेची गरज. फुल टॉस होता व्यवस्थित आला नाही. एक सिंगल मिळत. आता मात्र 6 बॉल बनवायचे आहेत धावा.
मॅच मध्ये आता आपण चित्र पाहतो. 6 बॉल 16ची गरज आहे. इथून होऊ शकतात 6 बॉल 16 धावा. हा बॉल सुरेख होता. टफा पडल्यानंतर वेगवान आहे. फार कॅप्टन आहे. नक्कीच एक सिंगल मीडियम पण आमच्यापर्यंत डिसिजन कळवतात. टीम कुसरू संघ कुठे जायचं नाही. कॅप्टन रेडी राहा. तशी मॅच संपल्या लगेच टॉस आणि लगेच मॅचला सुरुवात होईल. टीम कुसरून आणि त्याच्यावर फाईट करेल संघ. तो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघामध्ये वरती येईल तो संघ फाईट करणार आहे. चला वेळ फार घेत आहे लक्षात घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक आहे मात्र इथून आपल्याला पाहायला मिळेल एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल बघता बघता इथून 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. 4 बॉल 13 रन्स. एखादा मोठा फटका आला तर मॅच जरूर बनेल टीम काहीरच्या बाजूने. हॅलो 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 4 बॉल 13 रन्स. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय नितीन. इथून बनवाव्या लागतील 13 रन्स जर सामना जिंकायचा असेल. हा येतोय की काय. जर क्षेत्ररक्षक आहे धावा कितपत मिळतोय. षटकार की काय मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळते. 3 बॉल 12 रन्स. एखादा बॉल चांगला टाकावा लागेल कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि इथून आता 3 बॉल बनवायचे आहेत रन्स 12. कोण जिंकेल मॅच आणि कोण हारेल हे काही क्षणामध्ये समजणार आहे. कुसरूनचे कॅप्टन आमच्या टॉस कमर्शियल येऊन थांबायचं. आला की काय झेलकारी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल ड्रॉप इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र धावा कंप्लीट झाल्या 2. आता 2 बॉल 10ची गरज. एखादा जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये स्टोल बघण्यासारखी मॅच होईल. दोन बॉल रन बनवायच्या मॅच मध्ये आता मात्र 10. कोणाच्या बाजूने राहणार आहे सामना आपण नक्कीच बघणार आहोत. दोन बॉल 10 धावा. एखादा मोठा फटका आला तर मॅच बनेल आणि हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू दाबला नाही. जाईल सीमारेखा पार. पहा 1 बॉल 6 धावांची गरज. कोण जिंकेल मॅच कोण हारेल. काटा बदलला कोण बदलला. गोलंदाजी मध्ये थोडासा आपण म्हणतो खराब गोलंदाजी. मॅच मध्ये 1 बॉल 6 धावा. टाळ्या वाजवायच्या या चेंडूसाठी. एका बाजूला गोलंदाज आकाश तर दुसऱ्या बाजूला नितीन. या खेळाडूने धावा बनवल्यात. 1 बॉल 6 रन्स. बॅट खालचा बॉल होता व्यवस्थित खेळता आला नाहीये. 2 धावेने संघ परास्त झालाय.